मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बाही डिझाइन बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। इथे बघू शकता हा कपडा घेतलेला आहे आणि हे अस्तर आहे। आपल्याला जर ड्रेस शिलाई करायचा असेल किंवा वन पीस आपल्याला कटिंग शिलाई करायचं असेल तर त्यासाठी कशा पद्धतीने बाही डिझाइन तयार करायची आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आता सर्वात आधी बाहीचं कटिंग बघणार आहोत। हे पहा, हे अस्तर आहे, बघू शकता इथे ही बंद बाजू आहे, लक्षात घ्यायचं आहे। आता डबल आहे घडी, आता परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे। हे पहा, बघू शकता अशी घडी करून घेतली इकडच्या बाजूला आणि ही बंद बाजू राहणार आहे। अशा पद्धतीने घडी घेतली। आता इथे आपल्याला बाहीची घडी बघायची आहे। हे पहा, वन पीस साठी कपडा इथे मी अस्तर आणि हा कपडा सुद्धा कट केलेला आहे। याच्यावरतीच तुम्हाला मी घडी दाखवते जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं पडेल। अशा पद्धतीने आता इथे अर्धा इंच कमी करायचं आहे। बाही कधी जोडतो ते लक्षात घ्यायचं आहे। शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर बाही जोडतो ते लक्षात घ्यायचं आहे। आता इथं असं मार्किंग करून घ्यायचं आणि इथून आपल्याला हा गोल राऊंड मोजून घ्यायचा आहे। हे पहा, असा टेप ठेवायचा इथे। हे पहा, अशा पद्धतीने तुमचा तिथे किती सुद्धा भरू द्यात तेवढं तुम्ही बाहीची घडी परफेक्ट टाकायची आहे। 10 भरते, बघू शकता इथे। परत एकदा तुम्हाला मोजून दाखवते जेणेकरून समजायला तुम्हाला सोपं पडेल। हे पहा, अशा पद्धतीने 10 भरते, बघू शकता इथे। अशा पद्धतीने तुम्ही वन पीस कट करा किंवा ड्रेस कट करा। अशा पद्धतीने वरचा जर भाग तुम्ही कट केलेला असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्या, तुम्हाला सोपं पडेल। आता ही बंद बाजू आहे, लक्षात घ्यायचं आहे। इकडून इकडच्या बाजूला सर्वात आधी घडीचं मार्किंग 10, केवढं भरलं 10 भरलं। इथे 10 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे सर्वात आधी मी कट करून घेते, जास्तीचा कपडा आहे म्हणजे तुम्हाला समजायला सुद्धा हे सोपं पडेल। आता इथे बघा ही बंद बाजू आहे, हे 4 पदर आहेत आपले, ह्यामध्ये 2 बाह्या निघून जाणार आहेत। इथे बाहीची उंची तयार 11 आहे तर मी 12 इंच घेणार आहे। तयार 11 आहे तर मोठी बाही होणार आहे, त्यासाठी लक्ष देऊन बघायचं आहे। 11 तयार आहे तर मी 12 ठेवणार आहे। 1 इंच मला जास्त लागणार आहे अस्तरची बाहीसाठी, कारण की ते वरच्या बाजूला अर्धा जातं आणि खालच्या बाजूला अर्धा जातं, ते लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी। आता असं मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने घडी टाकली, उंची टाकली। आता वरून येणारं माप आपल्याला इथे 3 इंचावरती करून घ्यायचं आहे। बाहीची उंची आपली जास्त आहे तर वरून येणारं माप आपल्याला इथे 3 इंचावरती घ्यायचं आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। हे पहा, इथे 3 इंचावरती मार्किंग करून घेते। तर इथून आतल्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते। आता ही आपली बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन बाजू आहे, ते लक्षात घ्यायचं आहे। इथून आतल्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी 1 इंचावरती एक मार्किंग करून घेते। आता इथे खालच्या बाजूला जेवढा तुमचा दंडगेर आहे तो तुम्ही मार्किंग करून घ्यायचा आहे। आता इथे दंडगेर 5.5 आहे, 5.5 तयार आहे। तुमचा किती सुद्धा असू द्यात, तुम्ही असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन तुम्ही ठेवायचं आहे। हे पहा, पुढच्याच बाजूला 2 इंच, म्हणजे जरी फिट्ट झाली ते उसवायला सोपं पडतं। आता इथे काय करायचं आहे, ही लाईन इथे जोडून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे, नक्की तुम्हाला जमणार आहे। अशाच पद्धतीने तुम्ही ड्रेसची सुद्धा बाही कट करायची आहे। इथे आपल्याला आकार द्यायचा आहे एक, बघू शकता इथे एकदम हलक्या हाताने। हे पहा, सुरुवातीला असा द्या, परत हे पहा अशा पद्धतीने। खूप सोपी पद्धत आहे। हा झाला पाठीच्या बाजूचा आकार, उंच असतो तो पाठीच्या बाजूचा असतो, ते आपल्या लक्षात येत नाही। आता ही खालची बाजू म्हणजे पुढची बाजू असते। हे पहा, इथूनच द्यायचं आहे, एकदम हलक्या हाताने द्या। हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने वरती वरती घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने, परत त्याच्यावरती अशा पद्धतीने। खूप सोपी पद्धत आहे, नक्की तुम्हाला जमणार आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्याच्या आधी काय करायचं आहे, ही खोलगट बाजू असं मार्किंग करायचं। बऱ्याच वेळा उलट सुलट होते बाही, तिथेच आपलं जोडायला कशी पद्धतीने जोडायची आहे, दोन्ही बाह्या एकाच बाजूच्या होत्या, बऱ्याच वेळा तसं होतं। नवीन असतो, आपल्या लक्षात येत नाही, त्यासाठी सर्वात आधी पुढची बाजू म्हणजे खोलगट बाजू असं मार्किंग तुम्ही नेहमी करून ठेवायचं आहे। आता इथे हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने, हे पण बघू शकता इथे अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। मध्यावरती मार्किंग करून घ्या, बाही जोडताना नेहमी आपण मध्यापासूनच सुरुवात करतो। आता हे आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे, हे पहा अशा पद्धतीने। आता हा पुढच्या बाजूचा आकार आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे, हे 1 इंचापर्यंत अशा पद्धतीने। बघू शकता इथे आकार सुद्धा तुमचा एकदम परफेक्ट येणार, कुठे चुकणार सुद्धा नाहीये। आता हे व्यवस्थित आपलं कटिंग झालेलं आहे, बघू शकता इथे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा कटिंग करायचं आहे। मार्किंग मात्र व्यवस्थित हे लक्षात ठेवा, बाही जोडताना कशा पद्धतीने जोडायची आहे, खोलगट बाजू कोणत्या बाजूला येते, पुढच्या बाजूला, उंच बाजू पाठीमागच्या बाजूला, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। इथे आपल्याला बाही कट करायची आहे, बघू शकता एवढा कपडा आहे। हे अशा पद्धतीने घडी करून घेते।
आता ही डिझाईन वरच्या बाजूला आहे, त्याच्यामुळं ही वरच्याच बाजूला आपल्याला घ्यायची आहे. डिझाईन चेक करत जा नेहमी, ते लक्षात ठेवत जा. डिझाईन कोणत्या बाजूला आहे सर्वात आधी ते महत्त्वाचं असतं. बघू शकता ही डिझाईन वरच्याच बाजूला आहे, त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. जरी इकडच्या बाजूला जॉईंट आला तर आपण देऊ शकतो, पण अस्तरवरती बाही कट करताना अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. आता इथे अशा पद्धतीने ही बाही ठेवणार आहे. बघू शकता इथे एकदम थोडंसं नॉर्मल राहत आहे. बघू शकता इकडे पण जॉईंट आला तर आपण असा देऊ शकतो. आता इथे असं ठेवून घ्यायचं आहे. आता इथून मी हे कट करून घेते एकदम सरळ लाईनीमध्ये अशा पद्धतीने. इकडच्या बाजूने सुद्धा मी हे कट करून घेते. बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण बाही कटिंग करून घेतली. एकदम थोडंसं आहे नॉर्मल. इथे बघू शकता इथे सुद्धा थोडंसं आहे. जॉईंट जर द्यावा लागला तर तेवढा देऊ शकतो आपण. आता इथे आपल्याला बाहीला डिझाईन करायची आहे. वन पीससाठी हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे. बघू शकता इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. असं खालच्या बाजूने वरच्या बाजूला 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे 5 इंचावरती. आता इथून इकडच्या बाजूला 1.25 इंच घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे 1.25 इंचावरती आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलं. खूप सुंदर अशी ही बाहीची डिझाईन होणार आहे. वन पीससाठी किंवा ड्रेससाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने शिलाई करू शकता. आता इथे आपल्याला बाही तयार करायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने अस्तर ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता हा कपडा इथे कट करायचा आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला छोटे छोटे कट मारायचे आहेत. हे अशा पद्धतीने कोपऱ्यावरती व्यवस्थित मारा, म्हणजे पलटी करायला ते आपल्याला सोपं जातं. हे अशा पद्धतीने आता ही बाही आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कोपरे फक्त व्यवस्थित काढा. हे अशा पद्धतीने इकडची पण बाजू अशा पद्धतीने सुईची करून घ्यायची आहे. आता इथे कोपरे व्यवस्थित काढा कशाच्या तरी साह्याने. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. हे इकडची बाजू सुद्धा व्यवस्थित कोपरा काढून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने सावकाश काढा फक्त, म्हणजे दिसायला व्यवस्थित सुद्धा दिसते कोपरे काढल्याच्या नंतर. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता इथे आपल्याला शिलाई करून तयार करायचं आहे. पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपल्याला शिलाई करून तयार करायचं आहे. आणि इथे मध्य आहे बघा, मध्यावरती मार्किंग करून घ्या अशा पद्धतीने. इथे बघू शकता मार्किंग आहे. वाटलंच ते असं मार्किंग करून ठेवा. तर इथे बघू शकता हा कपडा घेतलेला आहे. अशा पद्धतीने घडी करून घेते. हे अशा पद्धतीने परत एकदा घडी करून घेतली आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला एक प्रकारचं फूल तयार करायचं आहे. आता हे आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, जेणेकरून हे व्यवस्थित आपलं गोल आकारामध्ये कट होईल. इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलं. आता हे एकावरती एक ठेवायचं आहे अशाच पद्धतीने आणि गोल राऊंड मध्ये शिलाई करून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि एकाच बाजूला थोडासा कट मारून घ्यायचा अशा पद्धतीने. आता इथे हे पूर्ण आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने हे पूर्ण सुईचं करून झालेलं आहे. गोल आकार करून घ्यायचा परत त्याचा. आता इथे मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने फूल तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे इथे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे.
आता इथे आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने सुईच्या साह्याने आपल्याला इथे बरोबर मध्यभागी मणी लावून घ्यायचे आहेत. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे दिसायला सुद्धा आणखीन ते दिसणार आहे. हे पहा इथे पॅक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता इथे कडेला सुद्धा मधला मणी आपण पॅक करून घेतला. आता इथे कडेला पण गोल राऊंड मध्ये आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत, म्हणजे आणखीन ते दिसायला सुद्धा सुंदर असं दिसणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने मणी ओवून घ्यायचे आहे, जेवढे लागतील तेवढे. इथे बघू शकता अशा पद्धतीने मी मणी ओवून घेतले. आता हे आपल्याला कडेने थोडंसं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे दिसायला सुद्धा सुंदर असं हे दिसणार आहे. ज्या पद्धतीने आपण आरी वर्क करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि दिसायला सुद्धा सुंदर असं हे दिसून जाणार आहे. बाहीच्या वरती लावल्याच्या नंतर फक्त कडेने पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते निघणार नाहीये. आता इथे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर इथे पॅक करून घ्या पूर्ण. ते इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा व्यवस्थित पॅक करून घ्या अशा पद्धतीने. व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. आणि दोरा कट करताना थोडासा असा वरती कट करायचा, एवढा तरी राहिला पाहिजे, जेणेकरून तो निघणार नाहीये. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने समोरासमोर मार्किंग करायचं आहे. इथे सुद्धा थोडंसं वरती, इथे ह्याच्या पण थोडंसं वरती समोरासमोर झालं पाहिजे. आता इथे आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत. आता इथे अशा पद्धतीने आपल्याला सुई ओवून घ्यायची आहे. व्यवस्थित पूर्ण इथे पॅक करून घ्या. अशा पद्धतीने हे पूर्ण पॅक करून झाल्याच्या नंतर तुम्ही ते अशा पद्धतीने तुमच्या आवडीनुसार सुद्धा मणी लावू शकता. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने इथे बघू शकता. आणि थोडंसं लूज ठेवायचं आहे, म्हणजे बाही घातल्याच्या नंतर दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. इथे बघू शकता जेवढे लागतील तेवढे थोडंसं लूज ठेवा. हे पहा अशा पद्धतीने, जास्त अशा पद्धतीने पण घेऊ नका, थोडंसं अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि इथे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. दोरा पण थोडासा लूज ठेवा, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने. आणि हे पूर्ण पॅक करून घ्या. दोरा तोडताना पण थोडासा असा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे. इथे मी हे मणी ओवून घेतले. आता इथे आपल्याला हे पॅक करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. व्यवस्थित पॅक करा, जेणेकरून ते निघणार नाहीये. अशा पद्धतीने दोरा सुद्धा व्यवस्थित कट करायचा आहे. आता इथे सुद्धा त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा थोडंसं लूज ठेवायचं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. आता इथे पूर्ण पॅक करून घ्या अशा पद्धतीने. इथे आपले मणी लावून तयार झालेले आहेत. दुसरी सुद्धा बाही आपल्याला अशाच पद्धतीने तयार करायची आहे. आता इथे आपल्याला बाही जोडून तयार करायची आहे. बघू शकता ही पुढची बाजू आहे मार्किंग केलेली, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि ही सुद्धा पुढची बाजू आहे. आता ह्याच्यावरती हे मार्किंग केलेलं असं ठेवून घ्यायचं आहे. आणि मध्यापासून सुरुवात करा. हे पहा असं अशा पद्धतीने मध्य ठेवायचं आहे. इथून सुरुवात करायची आहे बाही जोडायला. आता आपल्याला इकडची बाजू ह्या बाजूने हे पहा अशा पद्धतीने पकडून इथून सुरुवात करायची आहे. आता इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित पॅक सुद्धा होऊन जाईल.
इथे बघू शकता ही सुद्धा बाही आपली जोडून तयार झालेली आहे आणि इकडची सुद्धा बघू शकतो मी जोडून तयार झालेली आहे। आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने पकडायचं आहे। आता इथे आतल्या बाजूला हे पलटी करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने पकडायचं आहे। आता इथे आतल्या बाजूला आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पकडून हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा बाजूंना अशाच पद्धतीने शिलाई करून घेतली। बघू शकता ही बाजू म्हणजे तुमचे धागे सुद्धा तिथे निघणार नाहीयेत। हे पाहिजे सुद्धा बाजू बघू शकता। आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे। हे मार्किंग आहे बघू शकता, ह्याच्यावरतीच आपल्याला फिटिंग करायची आहे। हे अशा पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे इथे आणि फिटिंग करून घ्यायची आहे। दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। ही सुद्धा बाजू अशा पद्धतीने आता आपल्याला इथे एक आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे। ही अशा पद्धतीने इथे आपली दोन्ही सुद्धा बाजूंची फिटिंग झालेली आहे। बघू शकता ही सुद्धा बाजू हे अशा पद्धतीने। आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे। ते बघू शकता बाही डिझाइन आपली तयार झालेली आहे हे अशा पद्धतीने आणि ही सुद्धा तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने घातल्याच्या नंतर खूप अशी सुंदर अशी ही बाही डिझाइन सुद्धा दिसायला दिसते। इथे आपली बाही जोडून तयार झालेली आहे। बघू शकता इथे वन पीस साठी खूप सुंदर अशी ही बाही डिझाइन आहे। तुम्ही अशाच पद्धतीने नक्की तयार करायची आहे आणि ही वन पीस साठी मी तयार केली। बघू शकता हा वन पीस सुद्धा कटिंग आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ मी ह्याचा टाकलेला आहे। साडीपासून घरच्या घरी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता। खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि खालचा घेर बघू शकता इथे अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेला आहे। खूप असा मोठा सुद्धा झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा। माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।